समोरच्याला फेकलं, प्रॉपर फेकलं तर समोरच्याचा त्याच्यामध्ये वध होतो. परंतु ते जर प्रॉपर फेकलं गेलं नाही तर ते फिरून जो फेकतो त्याच्याच अंगावर येतं आणि त्याचा नायनाट करतं. म्हणून डिजिटली आजच्या जगामध्ये जेव्हा आपण पेपरात पाहतो, टीव्ही मध्ये पाहतो, त्यावेळेस नवीन पिढी भरकटते आणि कुठेतरी पुण्यासारखं कांड घडतं. ह्या दुधारी शस्त्र ज्या मुलांच्या हातात आहे, या मुलांना या अध्यात्माचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरताच गायत्री परिवाराचा, आमच्या शक्तिपीठाचा, आमच्या योग विद्याधामचा हा सगळा प्रयत्न तो आहे. म्हणून लेकरांनो, तुम्हाला लेकरं म्हटलं बाल सफेद झालेले आहेत, हे उन्हाच्या चटक्यांनी नाही, अनुभवाच्या फटक्यांनी झालेले आहेत. माना कि मैं 100 बार गिरता हूं, माना कि मैं 100 बार गिरता हूं, गिरकर बार बार उठता हूं, लेकिन जब भी उठता हूं तजुर्बा लेकर उठता हूं, तजुर्बा लेकर उठता हूं. आणि तो तजुर्बा तुमच्याकडे देण्यासाठी आलेला आहे. इथं जेव्हा हे गायत्री परिवारची मंडळी आहे, हे अभ्यासक आहेत, हे हरिद्वारला जाऊन अभ्यास करतात. समोर बसलेले शिक्षक वृंद हे अभ्यासू माणसं आहेत. परंतु पुस्तकांच्या पलीकडे आम्ही नेहमी सांगतो की पुस्तकातला हिरो नाही मी, काचेच्या कपाटात मिळणारा दारोदारीचा भनंग फकीर मी, जे जे दिसतं ते ते लिहिलं. मी अनुभव तुम्हाला शेअर करण्यासाठी आलो, अनुभव सांगत असतो. पण जेव्हा आमच्यासारखा म्हातारा येतो ना सर, त्यावेळी तरुण पिढी काय म्हणतात, आला त्याच्या आईला हा बुद्धा आला. आता हा जुन्या काळातल्या गोष्टी सांगणार. मग त्यांना सांगतो कि हमारे सफेद बालों पर मत जाओ, हमारे सफेद बालों पर मत जाओ, ये भी कभी काले थे, आज बूढ़े दिख रहे, लेकिन हम भी कभी दिख वाले थे. त्याच्यामुळे जे काय आम्ही तजुर्बा तुम्हाला सांगितलं, तुम्हाला लेकरं म्हटलं ना, मी फार विचारपूर्वक की तुम्ही माझी लेकरं आहात. ही लेकरं आयुष्याच्या मैदानामध्ये जेव्हा जाल तेव्हा परिपूर्ण राहाल. याच्यात एक शेवटचे 2 शब्द सांगतो की इतकं सुंदर आहे याच्यामध्ये म्हटलेलं, स्वस्थ युवक सबल राष्ट्र, शालीन युवक श्रेष्ठ राष्ट्र, स्वावलंबी युवक संपन्न राष्ट्र, सेवाभावी युवक सुखी राष्ट्र. असं राष्ट्र जर घडवायचं असेल, असा भारत जर घडवायचा असेल, तर या अध्यात्माच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा घडलं पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. त्यानंतर मी डॉक्टर दीपक वावेस्कर सर, प्राचार्य BEd कॉलेज, विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे.